नमस्कार. शाळेतल्या परीक्षा आठवतात तो एक वेगळाच ताण असायचा. ते पाठांतर आणि मग निकालाच्या दिवशी मिळणारे आकडे. पण गेली जवळपास 1 दशक झालं महाराष्ट्राची शिक्षण व्यवस्था हे सगळं बदलण्याचा एक प्रयत्न करते आहे. एका प्रणालीद्वारे जिचं नाव आहे CCE. पण हे CCE नक्की आहे तरी काय? हे फक्त शिक्षणकांसाठी वाढवलेलं कागदोपत्री काम आहे की शिक्षणामधली एक खरी क्रांती? आज आपण याच प्रश्नाच्या अगदी मुळाशी जाणार आहोत. आपल्याकडे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सोलापूर यांनी तयार केलेलं एक प्रशिक्षण साहित्य आहे, जे शिक्षकांना CCE कसं राबवायचं हे शिकवतं. आपण या अधिकृत ब्लूप्रिंटचाच वापर करून हे समजून घेणार आहोत की कागदावरची ही संकल्पना प्रत्यक्षात काय रूप घेते. बरोबर. म्हणजे आजची आपली जी चर्चा आहे ती CCE प्रणालीचा संपूर्ण प्रवास, त्यामागे असलेली धोरणं आणि ERAC व ब्लूम्स टॅक्सॉनॉमी सारख्या संकल्पना, ज्या या प्रणालीचा कणा आहेत असं म्हणायला हरकत नाही, यावर असेल. अगदी. चला तर मग याचा खोलात शिरूया. सुरुवात इथून करूया की ही CCE प्रणाली आणण्याची गरजच का वाटली? म्हणजे जुन्या परीक्षा पद्धतीत नक्की काय कमी होतं? याची सुरुवात होते शिक्षण हक्क कायद्यापासून, जो 2009 मध्ये आला. अच्छा, राईट टू एज्युकेशन. हो, त्याचा मूळ विचारच हा होता की प्रत्येक मुलाला शिकण्याचा हक्क आहे आणि शिक्षण हे केवळ घोकमपट्टीपुरतं मर्यादित नसावं. याच विचारातून 20 ऑगस्ट 2010 रोजी महाराष्ट्रात इयत्ता 1ली ते 8वी साठी सतत सर्वंकष मूल्यमापन म्हणजे CCE लागू करण्यात आलं. सतत आणि सर्वंकष हे शब्द ऐकायला खूप मोठे वाटतात. सोप्या भाषेत याचा अर्थ काय होतो? अगदी सोपं आहे. सतत म्हणजे मूल्यमापन फक्त वर्षाच्या शेवटी एकदाच नाही, तर ती एक संपूर्ण वर्षभर चालणारी प्रक्रिया असेल. आणि सर्वंकष म्हणजे फक्त पुस्तकी ज्ञानाची परीक्षा नाही, तर मुलांची खेळातली प्रगती, त्यांची कला, त्यांचं इतरांशी वागणं, अशा सगळ्याच गोष्टींचं मूल्यांकन होईल. याला 2 भागांत विभागलं गेलं, आकारिक आणि संकलित. आकारिक आणि संकलित हे पुन्हा थोडे जड शब्द वाटतात. याला आपण एखाद्या उदाहरणाने समजावून घेऊ शकतो का? हो, नक्कीच. समजा आपण क्रिकेट शिकतोय. ओके. प्रॅक्टिस करताना कोच आपल्याला सतत सांगतो की बॅट कशी पकडायची, बॉल कुठे टाकायचा. हे जे सतत मिळणारं मार्गदर्शन आहे की नाही, ते झालं आकारिक मूल्यमापन म्हणजे फॉर्मेटिव्ह असेसमेंट. याचा उद्देश शिकण्याच्या प्रक्रियेत सुधारणा करणे हा आहे. अच्छा, म्हणजे शिकता शिकता होणारी तपासणी. बरोबर. आणि शेवटी फायनल मॅचमध्ये आपण जे काही प्रदर्शन करतो आणि जो स्कोअर बनवतो, ते झालं संकलित मूल्यमापन, समिटिव्ह असेसमेंट, जे वर्षाच्या शेवटी आपण किती शिकलो हे ठरवतं. वाह, हे उदाहरण एकदम चपखल बसलं. म्हणजे आकारिक मूल्यमापन हे शिकताना मदत करतं आणि संकलित मूल्यमापन हे शिकल्यावर काय साधलं हे तपासतं. पण ही प्रणाली जशी 2010 मध्ये आली तशीच राहिली की त्यात काही बदल पण झाले? कारण कोणतीही प्रणाली सुरुवातीला वाटते तितकी सोपी नसतेच. नाही, ती बदलत गेली आणि हाच या प्रवासातला सगळ्यात रंजक भाग आहे. 2015 मध्ये प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र नावाचा एक मोठा उपक्रम आला. तेव्हा असं लक्षात आलं की मुलांना फक्त पास नापास ठरवून किंवा आकडे देऊन त्यांची खरी प्रगती कळत नाहीये. मग विद्यार्थ्यांची प्रगती मोजण्यासाठी पायाभूत चाचणी आणि श्रेणी पद्धत सुरू झाली. म्हणजे अ, ब, ड अशा श्रेणी. पण मग इथे एक प्रश्न येतो, टक्केवारी बदलून श्रेणी आणल्याने खरंच काही फरक पडतो का? हे फक्त आकड्यांना अक्षरांनी बदलण्यासारखं नाही का झालं? हा, खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि वरवर पाहता तसं वाटू शकतं. पण यामागचा उद्देश वेगळा होता. उद्देश हा होता की मुलांवर नापास किंवा कमी मार्क मिळाले असा शिक्का बसू नये. अ श्रेणीतल्या मुलाला प्रोत्साहन मिळावं आणि ड श्रेणीतल्या मुलाला अधिक मदतीची गरज आहे हे शिक्षकांना कळावं. अच्छा. हे मूल्यमापन मुलाची क्षमता ठरवण्यासाठी नाही, तर शिक्षकांनी पुढे काय करायचं याचं दिशादर्शन करण्यासाठी होतं. आणि मग 3 मार्च 2017 रोजी प्रगती पुस्तकं सुद्धा सोपी आणि वर्णनात्मक करण्यात आली. जेणेकरून पालकांनाही कळावं. अगदी. पालकांना आपल्या मुलाची प्रगती केवळ आकड्यांतून नाही तर वर्णनातून समजावी. ओके, म्हणजे फोकस हा निकाल देण्यापेक्षा नाही, निदान करण्यावर आला. आणि ही सगळी यंत्रणा यशस्वी करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर काय तयारी केली गेली? कारण एवढा मोठा बदल फक्त शाळांच्या भरोशावर तर सोडू शकत नाही. नाही, अजिबात नाही. आणि या कागदपत्रांवरून दिसतं की याला प्रशासकीय पातळीवर खूप गांभीर्याने घेतलं गेलंय. ही रचना एका रात्रीत उभी राहिली नाही, तर हळूहळू टप्प्याटप्प्याने विकसित झाली. सुरुवातीला 2016 मध्ये SCERT पुणे इथे एक स्वतंत्र मूल्यांकन विभाग बनवला गेला.
म्हणजे मूल्यमापनासाठी एक डेडिकेटेड टीम तयार झाली. म्हणजे या कामासाठी एक वेगळं घरच तयार केलं गेलं. हो, तसंच खायचं. आणि मग ही रचना अधिक मजबूत करत 2023 मध्ये राज्य मूल्यांकन कक्ष आणि 2024 मध्ये राज्य शाळा मानक प्राधिकरण असे आणखी विशेष विभाग स्थापन झाले. आणि आता तर अगदी अलीकडच्या 18 सप्टेंबर 2024च्या परिपत्रकानुसार ही प्रणाली जिल्हा आणि तालुका स्तरावर रुजवण्यासाठी खास CCCE समित्या स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. बापरे. यावरून एक गोष्ट तर नक्की कळते. CCE हा केवळ एक तात्पुरता प्रयोग नाही, तर शिक्षण व्यवस्थेच्या मुळाशी तो रुजवण्याचा एक दीर्घकालीन आणि जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न आहे. ठीक आहे, म्हणजे सरकारने एक मोठी आणि मजबूत रचना उभी केली आहे. पण खरा बदल तर वर्गात घडणार आहे ना, एका शिक्षकाकडून. मंगळवारच्या सकाळी 40 मुलांच्या वर्गात या सगळ्या धोरणांचा, विभागांचा आणि समित्यांचा काय अर्थ उरतो? या प्रशिक्षण साहित्यात शिक्षकांना प्रत्यक्षात काय करायला सांगितलं आहे? खरा कस तर वर्गात लागतो. आणि हे प्रशिक्षण साहित्य फक्त धोरणं सांगत नाही, तर शिक्षकांची भूमिकाच नव्याने मांडण्याचा प्रयत्न करतं. यात काही टास्क किंवा कार्य दिली आहेत, पण ती कामाची यादी नाहीये. ती शिक्षकांकडून असलेल्या अपेक्षांमधला बदल दर्शवते. रंजक आहे. उदाहरणार्थ यातलं पहिलं कार्य आहे संदर्भ साहित्याचं वाचन करणं. म्हणजे फक्त पाठ्यपुस्तक नाही, तर इतर पुस्तकं, मासिकं, वर्तमानपत्रातली कात्रणं वाचायला सांगितली आहेत. बरोबर. याचा अर्थ काय? तर आता शिक्षकाची भूमिका फक्त पुस्तकातलं ज्ञान मुलांपर्यंत पोहोचवणाऱ्या पोस्टमनची राहिलेली नाहीये, तर तो ज्ञानाचा एक क्युरेटर किंवा संयोजक बनला पाहिजे, जो वेगवेगळ्या ठिकाणांहून माहिती गोळा करून मुलांपर्यंत पोचवेल. आणि यात तंत्रज्ञानाचाही उल्लेख आहे. दीक्षा ॲप, ई-लायब्ररी, YouTube व्हिडिओ शोधायला सांगितले आहेत. हो, टास्क 3 पूर्णपणे यावरच आहे. म्हणजे शिक्षक आता फक्त फळा आणि खडूळ अवलंबून राहू शकत नाही, त्याला एक आधुनिक मार्गदर्शक बनावं लागेल, जो डिजिटल साधनांचा वापर करून शिकणं अधिक रंजक बनवेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, प्रत्यक्ष पाठ शिकवण्याबद्दल काय? कारण ज्ञान देण्याच्या पद्धतीत बदल झाल्याशिवाय मूल्यमापनाची पद्धत बदलून काय उपयोग? अगदी बरोबर. आणि इथेच या प्रशिक्षणाचा गाभा येतो. टास्क 4 मध्ये शिक्षकांना ERAC तंत्र, 21व्या शतकातील कौशल्य आणि ज्ञानरचनावादाचा वापर करून पाठ तयार करायला सांगितले आहेत. आणि टास्क 5 व 6 मध्ये प्रश्नपेढी तयार करताना ब्लूम्स टॅक्सॉनॉमी वापरण्यास सांगितले आहे. हे शब्द थोडे अवघड वाटू शकतात, पण शिक्षण पद्धतीत बदल घडवणारी हीच खरी हत्यारं आहेत. तुम्ही ERAC आणि ब्लूम्स टॅक्सॉनॉमीचा उल्लेख केलात. ही नावं ऐकूनच थोडं दडपण येतं. समजावून घेऊया. ERAC म्हणजे ERAC हा कसला सिक्रेट कोड आहे? हे एका सामान्य, कंटाळवाण्या लेक्चरला रंजक कसं बनवू शकतं? खरं तर पाठ नियोजनाचा एक अतिशय प्रभावी आराखडा आहे. यात 4 सोपे टप्पे आहेत. E म्हणजे एक्सपिरियन्स, अनुभव. R म्हणजे रिफ्लेक्शन, चिंतन. A म्हणजे ॲप्लिकेशन, उपयोजन. आणि C म्हणजे कॉन्सॉलिडेशन, दृढीकरण. ठीक आहे. चला या कोडला क्रॅक करूया. एका उदाहरणाने समजावून सांगा. समजा मला मुलांना पाण्याची वाफ कशी होते हे शिकवायचं आहे. उत्तम उदाहरण. ERAC नुसार तुम्ही लेक्चर देण्याऐवजी पहिला टप्पा अनुभव वापराल. तुम्ही वर्गात एक ओला रुमाल आणाल आणि मुलांना दाखवाल. मग तो पंख्याखाली ठेवाल. काही वेळाने तो सुकल्यावर पुन्हा दाखवाल. हा झाला प्रत्यक्ष अनुभव. वा, म्हणजे सुरुवातच एका प्रश्नाने झाली. रुमालातलं पाणी गेलं कुठे? अगदी बरोबर. आता दुसरा टप्पा R चिंतन. तुम्ही मुलांना गटात चर्चा करायला लावाल. हे का झालं असेल? पाण्याचं काय झालं असेल? मुलं विचार करतील, तर्क लावतील. आणि तिसरा टप्पा A उपयोजन. चिंतनातून मुलांना कळेल की उष्णतेमुळे पाण्याची वाफ होते. आता तुम्ही त्यांना विचाराल की असं अजून कुठे कुठे होताना तुम्ही पाहिलं आहे? मुलं उत्तरं देतील. आई वाळत घातलेले कपडे, जमिनीवर सांडलेलं पाणी, चहा थंड होताना. म्हणजे ते शिकलेलं ज्ञान प्रत्यक्ष जीवनाशी जोडतील. आणि शेवटचा टप्पा C दृढीकरण. यात तुम्ही बाष्पीभवनाची शास्त्रीय व्याख्या सांगून मुलांनी जे काही अनुभवलं त्यावर विचार केला आणि जे जीवनात लागू केलं त्या सगळ्याला एकत्र जोडून संकल्पना पक्की कराल. यालाच दृढीकरण म्हणतात. अप्रतिम. म्हणजे हे करून शिकणे या तत्वावर आधारित आहे. आधी अनुभव घ्या, त्यावर विचार करा, ते वापरा आणि मग पक्के करा. ही पद्धत केवळ विज्ञान शिकवत नाहीये, तर मुलांना विचार करायला, संवाद साधायला, गटात काम करायला शिकवतीये.
आजकाल आपण 6 Cs बद्दल ऐकतो, म्हणजे कम्युनिकेशन, कोलॅबोरेशन, क्रिटिकल थिंकिंग. हो, त्या सगळ्याचा सराव इथेच होतोय. अगदी अचूक. हीच CCE मागची मूळ कल्पना आहे. आता दुसऱ्या मोठ्या नावाकडे येऊया, ब्लूम्स टॅक्सॉनॉमी. प्रशिक्षण साहित्यात म्हटलंय की याचा वापर प्रश्न तयार करण्यासाठी करायचा आहे. हे इतकं महत्वाचं का आहे? हे शिक्षकांना भारत देश कधी स्वतंत्र झाला अशा प्रश्नांच्या पुढे जायला कशी मदत करतं? ब्लूम्स टॅक्सॉनॉमी हे विचारांच्या पातळ्यांचं एक वर्गीकरण आहे, एका पिरामिडसारखं. ते सांगतं की विचार करण्याचे वेगवेगळे स्तर असतात, सोप्यापासून ते सगळ्यात अवघड पातळीपर्यंत. आणि प्रश्न असे असावेत जे मुलांना या पिरामिडच्या प्रत्येक पायरीवर घेऊन जातील. ओके, तर या पिरामिडच्या पायऱ्या कोणत्या आहेत? आपण याला एखाद्या सोप्या उदाहरणाने समजावून घेऊ शकतो का? समजा आपण लहान मुलांच्या लेगो ब्लॉक्सचं उदाहरण घेऊ. उत्तम कल्पना. पिरामिडच्या सगळ्यात खालच्या पायरीवर आहे स्मरण, रिमेंबरिंग, म्हणजे फक्त माहिती आठवणे. लेगोच्या भाषेत सांगायचं तर या वेगवेगळ्या रंगांच्या ब्लॉक्सची नावं काय आहेत. ठीक आहे. त्याच्यावरची पायरी आहे आकलन, अंडरस्टँडिंग, म्हणजे माहितीचा अर्थ समजणे. हा चपटा 2x चा ब्लॉक बेस बनवण्यासाठी का चांगला आहे. त्यानंतर येतं उपयोजन, अप्लाइंग, म्हणजे शिकलेल्या गोष्टी वापरणे. दिलेल्या सूचनांनुसार एक गाडी बनवून दाखव. चे तुकडे करून संबंध शोधणे. तुम्ही बनवलेली गाडी का तुटली, कुठला जोड कमजोर होता. त्यानंतर आहे मूल्यांकन, इव्हॅल्युएटिंग, म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल स्वतःचं मत बनवणे, तिचे फायदे तोटे सांगणे. गाडीचं हे डिझाईन चांगलं आहे का, यापेक्षा चांगलं बनवता येईल का. आणि पिरॅमिडच्या सर्वात वर, शिखरावर आहे निर्मिती, क्रिएटिंग, म्हणजे उपलब्ध माहिती वापरून काहीतरी नवीन तयार करणे. आता सूचनांशिवाय स्वतःच्या कल्पनेने एक स्पेसशिप बनवून दाखवा. हे अविश्वसनीय आहे. म्हणजे CCE आणि ब्लूम्स टॅक्सॉनॉमीचा उद्देश हा आहे की मुलांना केवळ माहितीचे ग्राहक बनवून ठेवायचे नाही. तर त्यांना ज्ञानाचे निर्माते बनवायचे आहे. त्यांना पाठांतर करण्याच्या पातळीवरून विश्लेषण, मूल्यांकन आणि नवनिर्मितीच्या पातळीवर न्यायचे आहे. हा तर शिक्षणाच्या व्याख्येतच केलेला बदल आहे. अगदी बरोबर. आणि म्हणूनच मूल्यमापन हे शिक्षणाच्या शेवटी होणारी गोष्ट नाही, तर ते शिकण्याच्या प्रक्रियेचाच एक अविभाज्य भाग आहे. हे किती शिकला हे तपासण्याचं साधन नाही, तर कसं शिकायचं हे शिकवण्याचं साधन आहे. तर आजच्या या सखोल चर्चेनंतर आपण पुन्हा आपल्या मूळ प्रश्नावर येऊया. CCE हे फक्त कागदोपत्री काम आहे की एक क्रांती? या प्रशिक्षण साहित्याच्या आधारे असं दिसतंय की हा एक खूप मोठा विचारपूर्वक आखलेला आराखडा आहे. 2010 मध्ये सुरू झालेली ही प्रणाली सतत विकसित होत आहे. हो, आणि याला केवळ एक प्रशासकीय प्रक्रिया म्हणून न पाहता एक शैक्षणिक तत्वज्ञान म्हणून पाहिलं जातंय. प्रशासकीय विभाग स्थापन करण्यापासून ते शिक्षकांना इएराक आणि ब्लूम्स टॅक्सॉनॉमी सारखी आधुनिक साधनं देण्यापर्यंत हा प्रवास शिक्षणाचा दर्जा उंचावण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न दर्शवतो. खरंय. या संपूर्ण चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की ही प्रणाली शिक्षक आणि प्रशासकांना सक्षम करण्यावर खूप भर देते, जे अत्यंत महत्वाचं आहे. पण यातून एक विचार मनात येतो, ज्यावर हे प्रशिक्षण साहित्य फारसं बोलत नाही. कोणता विचार? आपण विद्यार्थ्यांना या प्रक्रियेत एक सक्रिय भागीदार कसं बनवू शकतो. म्हणजे ERAC किंवा ब्लूम्स टॅक्सॉनॉमी सारखी साधनं आपण थेट विद्यार्थ्यांना का देऊ नयेत? विचार करा, एका 14 वर्षांच्या मुलाला किंवा मुलीला जर स्वतःच्या शिकण्याच्या प्रक्रियेचं या पायऱ्यानुसार मूल्यांकन करता आलं तर. जर तो विद्यार्थी स्वतःलाच प्रश्न विचारू लागला की मी ही गोष्ट फक्त आठवतोय की मला ती खरंच समजलीये, मी याचा वापर कुठे करू शकेन, मी यातून नवीन काय बनवू शकेन, तर आपल्या शिक्षण व्यवस्थेचं चित्र काय असेल, यावर विचार करायला नक्कीच वाव आहे.